नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा घेऊन आले आहे तुमच्यासाठी मी एक नवीन रेसिपी, ती म्हणजे वांग्याची भरीत। पारंपरिक पद्धतीने वांग्याची भरीत कशा प्रकारे बनवणार आहोत ते आज मी बघणार आहोत। तर इथे मी 2 मध्यम आकाराची वांगी घेतली आहे आणि वांग्यांना असा मधोमध कट मारून घेतला। तर कट मारण्याचं कारण म्हणजे वांगी आतमधून खराब निघतात, तर आपल्याला आतमधून चेक करून घेणं गरजेचं आहे। आता मी गॅसवरती एक जाळी ठेवते आणि त्याला वरती वांगी भाजण्यासाठी ठेवणार आहे। वांग्याने मी तेल लावून घेतले। तेल लावल्यानंतर ही वांगी लवकर भाजली जातात आणि कमी गॅसवरती याला आपण काळे होईपर्यंत याला भाजून घ्यायची। एक बाजू भाजल्यानंतर आपण याला दुसऱ्या साईडला पलटी मारायची, म्हणजे काय होतं हे चारी साईडने व्यवस्थित भाजले जातात। तोपर्यंत वांगी भाजत आहे तोपर्यंत आपण कांदा बारीक कट करून घेऊया। इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतला, तो एकदम बारीक असा कट करून घेतला। आणि इथे तुम्ही एक टोमॅटो सुद्धा टाकू शकता आपल्या आवडीनुसार। मी इथे टोमॅटो स्किप केलाय। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता आपले वांगी भाजून झाले आहे। इथे मी कढई गरम होण्यास ठेवली आहे। तेल टाकून त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली। पेस्ट टाकल्यानंतर लगेचच मी इथे कांदा टाकला आणि जिरे सुद्धा थोडेसे टाकले। कांदा आपल्याला व्यवस्थित चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला इथं परतून घ्यायचा। हाय फ्लेम ठेवायची नाही, नाहीतर काय होतं आपला कांदा हा जळला जातो आणि कडसर लागतो। कांदा फ्राय होत आहे तोपर्यंत इथे मी वांगेतले साल काढून घेते। वांगे थंड झाल्यानंतर याची साल निघतात, गरम गरम याची साल निघत नाही, तेव्हा थोडा वेट करायला लागतो। आणि इथं हलकेसे भाजून घ्यायचं, आपल्याला जास्त वांग भाजून घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं त्याच्या वरचा जो हे असतात ना लेअर, ती पूर्ण जळली जाते आणि आतलं फक्त बीज शिल्लक असतात। बघा इथं आता व्यवस्थित मी साल पण काढून घेतली आणि देठ सुद्धा काढून घेतली। हे वांग्याची भरीत करताना खूप काळजी घ्यावी लागते, म्हणजे आतमध्ये किडे निघतात, म्हणजे अशी पिंक कलरची आळे म्हणा निघते, तर आपल्याला थोडं काळजीपूर्वकच भाजी बनवायला लागते। आणि आता मी त्याला व्यवस्थित ओपन करून बघते आतमध्ये काही किडे आहेत की नाही, आणि कन्फर्म केल्यानंतर त्याला स्मॅश करायचं, डायरेक्ट स्मॅश करायचं नाही। तुम्ही या सफेद वांग्याऐवजी काळ्या रंगाचं मोठं वांग घेतलं तरी चालेल, त्याला पण छानपैकी टेस्ट येते आणि याला पण खूप छानपैकी टेस्ट येते। तर अशी रेसिपी खूप सोपी आहे, तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट करा आणि तुम्ही कशा प्रकारे वांग्याची रेसिपी करतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर इथं आपण याला व्यवस्थित आता बारीक काटेरी चमच्याने याला स्मॅश करून घेऊया। साध्या चमच्याने याला स्मॅश केलं तरी चालेल। बघा इथे मी छानपैकी याला बारीक असं स्मॅश करून घेतलं आहे। आणि आता आपण याला मसाला बनवण्यासाठी याला कढईमध्ये झालेला कांदा फ्राय, त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकू। याच्यामध्ये मी 2 काश्मीरी लाल तिखट टाकला, सोबत अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर। इथे तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकता किंवा स्किप पण करू शकतो। तर मी इथं स्मॅश केलेलं वांग्याचं पूर्ण भरीत मी इथं कढईमध्ये टाकते आणि याला व्यवस्थित आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया। आणि मटर मी टाकते, कारण की मटरला छान अशी चव येते आणि मला आवडतात भरतामध्ये मटर टाकलेलं। त्यासोबत मी इथं चवीनुसार मीठ पण टाकून घेते। त्यानंतर इथे आपण कट केलेली कोथिंबीर पण टाकून घेऊया। आणि खूप अशा सिंपल पद्धतीने बनवली गेली आहे, जास्त मसाला नाही। तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी कोणती रेसिपी शेअर करू नक्की कमेंट करा। आणि थँक्यू।